महानगरपालिका निवडणुकीमध्ये अंबापेठ गौरक्षण प्रभागामध्ये प्रभाग क्रमांक 13 मध्ये शिवसेनेचे 4 अधिकृत उमेदवार उभे आहे। यामध्ये योगेश मधुकरराव वानखडे, ब गटामध्ये सौ रेखा राजेंद्र खारोडे, क गटामध्ये सौ नीलम हेमंत मालवीय व ड गटामध्ये डॉक्टर अद्वैत प्रतिभा पानट असे चारही उमेदवार आहेत। या चारही उमेदवाराचा काय विजन आहे आपण जाणून घेऊया। आपण सर्वात अगोदर डॉक्टर अद्वैत जे स्वतः डॉक्टर आहेत, महापालिका निवडणुकीमध्ये नगरसेवक झाल्यानंतर त्यांची काय भूमिका राहील, काय त्यांचं विजन कामाचं राहील जाणून घेऊया। विजन खूपच सिंपल आहे आमचं। त्याच्यासाठी आम्ही एक फॉर्म्युला केला आहे, म्हणजे काही सुटणार नाही। आमचा फॉर्म्युला आहे S2 G2 P2 आणि H। S2 म्हणजे साफसफाई आणि सुरक्षा। सुरक्षेचा खूप प्रॉब्लेम आहे आपल्या शहरामध्ये। बाहेर गावून छोट्या छोट्या गावातनं मुली शिकायला येतात किंवा आपल्या इथे मोठमोठाले घर आहेत, तिथे फक्त आजी आजोबा राहतात, तर यांच्या सुरक्षेचा काहीच आपल्याला प्रबंध नाही। त्यामुळे CCTV हे आमच्या याच्यावर राहील। सेकंडली, दुसऱ्या सुरक्षेसाठी आम्ही अशा सिनियर आजी आजोबांचा एक व्हॉट्सअप ग्रुप बनवून तो लोकल पोलीस स्टेशनला कनेक्ट करून देणार, म्हणजे काही त्यांना असं वाटलं फक्त त्या ग्रुपवर टाकलं की पोलीस लगेच ऍक्शनमध्ये येऊ शकतात। दुसरं म्हणजे साफसफाई। आपण बघताय की सगळीकडे कचऱ्याचे ढेर आहे, उकिरडे साचलेले आहेत। साफसफाई आमचं मेन राहील। आमच्या चौघांपैकी त्याच्यावर लक्ष ठेवू, दर महिन्याला एक व्हिजिट राहत राहील आणि लोकांकडनं आम्ही ऑनलाईन रेटिंग त्याच्यासाठी घेणार। दुसरं G2 म्हणजे गार्डन आणि ग्राउंड। स्मार्ट सिटी आहे अमरावती, पण स्मार्ट सिटी अमरावतीमध्ये स्मार्ट गार्डन नाही आहे आणि स्मार्ट ग्राउंड पण नाही आहे। मुलं सगळे मोबाईलच्या विळख्यामध्ये आहेत। त्यांना जर ग्राउंडकडे आकर्षित करायचं असेल तर आपल्याला त्या ग्राउंडमध्ये तेवढ्या सोयी सुविधा द्याव्या लागतील। त्यासाठी स्मार्ट ग्राउंड्स आणि स्मार्ट बगीचे काम करून आले, सगळे थकलेले आहे आपले वरिष्ठ लोक किंवा यंग जनरेशन आहे, त्यांच्या रिक्रिएशनसाठी, त्यांच्या एंटरटेनमेंटसाठी स्मार्ट बगीचे असणं जरुरी आहे। त्याच्यामध्ये लोकांचे संबंध एकमेकांशी छान वाढतात, एक एकोपा निर्माण होतो। हे झालं G2। P2 हा फार महत्वाचा विषय आहे। त्याच्यामध्ये 1 P आहे पब्लिक टॉयलेट्स। खूप साऱ्या महिला आजकाल प्रत्येक कामामध्ये पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आहेत, पण पब्लिक प्लेसेस मध्ये जर तुम्ही बघितलं तर त्यांना थोडं अवघडल्यासारखं होतं, कारण त्यांच्यासाठी साफ सुथरे असे पब्लिक टॉयलेट्सच नाही आहे। तर आमच्या माता भगिनींसाठी आम्ही हा विषय घेतलेला आहे। आणि सगळ्यात शेवटचा म्हणजे H माझ्या आवडीचा विषय आहे, हेल्थ, स्वास्थ्य। आता आम्ही घरोघरी फिरतो आहोत, घरोघरी म्हणण्यापेक्षा या प्रभागातल्या पुष्कळशा जागी असे काही जागा आहे जिथे स्वास्थ्य संबंधी सुविधा ना कॉर्पोरेशनने दिल्या ना प्रायव्हेट दवाखान्यांनी। तर त्याच्यासाठी आम्ही मात्र पहल करणार आहोत पक्का। आणि नुसत्या हवेत गोष्टी न करता सगळ्यात पहिलं पाऊल आम्ही टाकलं। आमचं जे होप हॉस्पिटल होतं त्याला आम्ही पूर्ण हॉस्पिटलला महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेमध्ये कन्व्हर्ट करून टाकलं। त्यामुळे हे जे काही प्रभागातले काही एरिया आहे जिथे लहान मुलं समजा आजारी झाले तर आईवडिलांना टेन्शन येते की आता इतका पैसा आणायचा कुठून, तर ती सुविधा आम्ही आमच्या प्रायव्हेट हॉस्पिटलला करून दिली। पण जर देवाच्या कृपेने आणि तुमच्या सगळ्यांच्या सहभागाने आणि नागरिकांच्या आशीर्वादाने आम्ही जर निवडून आलो तर डेफिनेटली आम्ही अशा सगळ्या ठिकाणी स्वास्थ्य संबंधी सुविधेबद्दल कुठलीही कसूर राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ। निश्चितच आपल्यासोबत डॉक्टर अद्वैत होते। त्यांच्या नावातच काम करण्याचं त्यांचं नाव आहे आणि प्रतिभा, त्यांच्या नावाला प्रतिभा जोडलेली आहे। ही एक विशेष प्रतिभा त्यांच्यामध्ये आहे आणि अंबागेट आणि गौरक्षण प्रभागासाठी त्यांचं एक काम वेगळं राहील असं त्यांची प्रतिक्रिया आहे। क्रमांक 13 गौरक्षण जो प्रभाग है अंबागेट, इस प्रभाग में सौ नीलम हेमंत मालवीय भी मैदान में है। क्या उनकी प्रतिक्रिया, क्या उनका परिचय हम जानेंगे और इस प्रभाग के लिए क्या उनका विजन है हम जानेंगे। क्या आपका नाम? जय श्री राम। मैं नीलम हेमंत मालवीय। बाकी तो सब आपको सर ने भैया ने बताई दिए, ताई ने जैसा बताई। बस ज्यादा से ज्यादा महिलाओं की सुरक्षा को लेकर कार्य करने की इच्छा है। और जैसे अभी हम लोग प्रचार के लिए जाते हैं हर जगह, तो बस सबका एक ही नाराजगी रहती है सभी का। अभी तक जैसे 50 से 60% है ना सर, हमारा प्रचार हो चुका है। तो बस नालियाँ, कचरे की गाड़ियाँ नहीं आती है, तो बस उसी को लेकर हमें काम करना है। यही हम लोगों की इच्छा है। और भी भूमिका रहेंगी चुन के आने के बाद इस प्रभाग के लिए? प्रभाग के लिए ये भूमिका रहेंगी सर कि जैसे जगह जगह CCTV लगाए जाए, जैसे हम चारों ने जो तय किया है, पानट सर ने भी जैसा बोला है। और लोगों को महानगर पालिका तक जाने की जरूरत नहीं पड़ेगी, हम उनके पास में जाएंगे। जैसे हमारे सर ने एक टैगलाइन भी बनाई है, अब की बार नगर सेवक दिखेगा बार बार। तो बस क्या अपील करूंगी मतदाताओं को, इस पर वोट दें? धनुष्यबान।
क्योंकि अब की बार अगर कुछ नया करना है, कार्य करना है, तो धनुष्य बाण को ही लाना है. योगेश भाऊ आपल्यासोबत आहेत. काय जाणून घेऊया, काय त्यांच्या प्रतिक्रिया, काय त्यांचा परिचय. योगेशजी वानखडे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार या ठिकाणी आहेत. काय आपण करणार या प्रभागाचा विकास? नमस्कार, मी योगेश वानकडे. अमरावती महानगरपालिका निवडणूक प्रभाग क्रमांक 13 अंबापेठ गौरक्षण नमुना प्रभागातून माझी उमेदवारी आहे. माझा डॉक्टर साहेबांनी आता आमचं फॉर्म्युला सांगितलाच. आम्ही ह्या गोष्टीवर तर सगळ्या गोष्टी चालणारच आहे. S2, G2, P2 आणि H ह्या सगळ्या गोष्टी तर डॉक्टर साहेबांनी सांगितल्याच. पण त्याच्या पुढची मी एक गोष्ट सांगतो की खऱ्या अर्थानं हा जो प्रभाग आहे अंबापेठ गौरक्षण नमुना, हा प्रभाग बाकी प्रभागासारखा नाही आहे. म्हणजे अमरावती शहरात जे बाकी प्रभाग आहेत त्याच्यापेक्षा हा वेगळा प्रभाग आहे. तुम्ही म्हणाल काऊन, तर हा मध्यवर्ती ठिकाणी वसलेला प्रभाग आहे. अमरावतीचा हा केंद्रबिंदू आहे. अंबापेठ गौरक्षण नमुना प्रभागात राजकमल चौक, राजापेठ चौक, जयस्तंभ चौक, गांधी चौक, जवाहर गेट चौक, खूप मोठे मोठे चौक, महानगरपालिकेचं ऑफिस, 2-2 पोलीस स्टेशन्स आहेत. सगळ्यात मोठी बाजारपेठ, कपड्याची बाजारपेठ तखतवाडी इस्टेट असो की अजून कोणत्या खूप मोठ्या बाजारपेठ या प्रभागात आहे. या प्रभागाचा सर्वांगीण विकास आतापर्यंत अगर झाला असता तर अमरावतीची एक काया पलट झालेली असते. कारण की सिटी ओळखल्या जाते, चांगले चौक, चांगली डेव्हलपमेंट, स्वच्छता, सगळ्या गोष्टी जेव्हा अवेलेबल असतात तेव्हा त्या सिटीच्या मेन गोष्टीवरूनच सिटीचं एक ओळख तयार होते. परंतु ह्या साध्या गोष्टी सुद्धा आपल्याकडे आतापर्यंत झालेल्या नाही. आम्ही शिवसेना शिंदे गटाकडनं आमची उमेदवारी जेव्हा दाखल झाली तेव्हा आमच्या डोक्यात एकच हे होतं की उमेदवारी ठीक आहे भेटली आपल्याला, पण पुढे आपला रोडमॅप काय राहिला पाहिजे. जसं डॉक्टर साहेबांनी आता S2, G2, P2 आणि H हे सगळे फॉर्म्युले सांगितले. हा तर काम होणारच आहे. याच्यावर सगळं स्वास्थ्य झालं, स्वच्छता झाली, नंतर हेल्थ झालं आणि नंतर ह्या सगळ्या गोष्टीवर होणारच आहे. पण माझं प्रामुख्याने एकच हे म्हणणं राहील की याला कसं त्या स्तरावर नेता येईल जेणेकरून ह्या सिटीची ओळख या प्रभागातून होईल. आणि हा प्रभाग जो आहे, हा प्रभाग अगर चांगला झाला, अगर हा क्लीन, नीट आणि सुंदर झाला तर ही प्रभागात अमरावतीची ओळख राहणार. म्हणून आमचा जो उद्देश आहे, आमच्या चौघांचे उद्देश आहे, आम्ही नवीन आहोत सगळे, पण अभ्यासपूर्वक आम्ही याच्यात आलेलो आहे. बरेच वर्ष आम्ही घेतले. माझी तर 15-20 वर्षापासून समाजसेवा आणि राजकारणात मी काम करतो. मी या क्षेत्रात बरेच दिवसापासून आहे आणि बरंच काम मी बघितलं आहे आणि बरंच काम मी करत असतो. या क्षेत्रात काहीतरी चांगलं नवीन घडायला पाहिजे, जेणेकरून आपण ह्या साध्या मूलभूत सुखसुविधा सुद्धा आपल्या जनतेपर्यंत आम्ही घुमतोय, आता आमच्या प्रभागात फिरतो. एवढा चांगला प्रभाग आहे, इतका सुंदर असायला पाहिजे नव्हता. जी अमरावतीची ओळख आहे आमच्या प्रभागात, शारदा नगर, तेवरंकर नगर, पन्नालाल नगर, मुदळकर पेठ, बालाजी प्लॉट, जनार्दन पेठ, अंबा पेठ, इतके चांगले चांगले क्रीम एरियाज आहेत म्हणजे जे अमरावतीची ओळख आहे. पण आज हे यांची ओळखच विसरलेली आहेत. कारण की मूलभूत सुविधा म्हणजे साधे रोड सुद्धा नाही आहेत. अरे आतापर्यंत पेविंग ब्लॉक्स आणि कॉन्क्रीट रोड्स आणि सगळ्या गोष्टी आहे आतापर्यंत होऊन जायला पाहिजे होत्या. रोडाचं सिमेंटिंग म्हणजे ज्या नाल्या आहेत त्या कॉन्क्रीटने झालेल्या, अजून साध्या नाल्या आहेत अजूनही. त्याच्यावरून पाणी जेव्हा वाहून येते तेव्हा रोड पाणी गेल्यानंतर कमीत कमी 2-3 घंटे तर फक्त पाणी रोडवर असतं. इथे पूल्स आहेत तर त्याची हाईट नाही आहे. नाले आहेत पण त्याला सुरक्षा भिंत नाही आहे. मूलभूत गरजच नाही. म्हणजे सुरक्षा भिंत हा केव्हाचा विषय आहे. सिटी एवढी मोठी सिटी आहे, सगळ्या गोष्टी आहे, ड्रेनेज सिस्टीमचा अजूनपर्यंत कनेक्टिव्हिटी नाही आहे. साध्या रोडला, नाल्यांना सुरक्षा भिंत नाही आहे ना. म्हणजे DPR निघून किती वर्ष झाले पण त्याच्यावर इम्प्लिमेंटच नाही झालं. अशा भरपूर सुविधा आणि बघतोय आम्ही, खऱ्या अर्थाने सांगतो, ह्या खूप पहिले व्हायला पाहिजे होत्या. जे मागील नगरसेवक आहेत ज्यांना आतापर्यंत चान्स दिला लोकांनी, यांनी काय केलं फक्त मी तुम्हाला सांगतो. 15-20 वर्ष झाले या क्षेत्रात काम करतात. कसं आहे की अगर व्यवसाय समजून अगर हे काम केलं तर खऱ्या अर्थाने याचा खरंच विकास होणार नाही. कसं आहे 60%, 40% वाला जो विषय असतो, हा या प्रभागाचा उद्देशच नाही राहिला पाहिजे इथे काम करण्याचा. इथे सर्वांगीण विकास आणि सर्व दृष्टीने विकास कसा करता येईल त्या दृष्टीने या प्रभागाचा विकास झाला पाहिजे. एम घेऊन अगर चाललं, विजन घेऊन अगर चाललं तर खऱ्या अर्थाने या प्रभागाला न्याय मिळेल आणि निधीची कमी होणारच नाही. काऊन
की हा प्रभाग इतक्या मध्यवर्ती ठिकाणी बसलेला आहे की इथे कोणत्याही याच्यातून आपल्याला निधी आणता येईल. नगरविकास खाते एकनाथ शिंदे कोणत्याही मंत्रालयातून याला निधी आवंटित होऊ शकतो. मी तुम्हाला रिअली सांगतो की करायला गेलं आणि विजन ठेवलं ना तर ह्या प्रभागाचा आपण कायापालट बदलू शकतो. धन्यवाद. आणि ब गटातून उमेदवारी आहे अंबागेट आणि गौरक्षणच्या विकासासाठी काय आपल्या प्रतिक्रिया आहे? काय नाव? जय महाराष्ट्र. मी प्रभाग क्रमांक जय महाराष्ट्र. माझं नाव रेखा राजेंद्र खारोडे आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये ब गटामधून मला उमेदवारी मिळालेली आहे. ज्या आपल्या लोकांच्या आपल्या प्रभागामध्ये जे लोकांची नाराजी आहे, मागच्या 8 वर्षापासून बीजेपीच्या उमेदवारांनी काहीच केलेलं नाही आहे. तर प्रत्येक प्रभागामध्ये आम्ही जातो, प्रत्येक कॉलनीत जातो, त्यांची भयंकरच नाराजी आहे. जास्तीत जास्त आमच्या प्रभागामध्ये बगीचे आहे, सुशोभित बगीचे केलेले नाही आहे. ज्येष्ठ नागरिकांसाठी बसायला सुद्धा व्यवस्था नाही आहे. आम्हाला याच्या आधी म्हणजे आम्ही जर निवडून येऊ, आमच्या तुम्हाला माहीतच आहे एकनाथ शिंदे साहेबांचं विकासाचं खातं आहे, त्याच्यामुळे आम्ही जास्तीत जास्त निधी आणून आम्ही त्यांची एकदम बगीचाची व्यवस्था आणि रोड नाल्या यांची व्यवस्था सगळी आम्ही करणार आहे. आणि जे महिलांचे उद्योगासाठी छोटे छोटे मार्केटिंग आहे, त्यांचं उद्योग राहतात पण मार्केटिंग नाही मिळत त्यांना. पण आम्ही हे पण प्रयत्न करू, मार्केटिंग कसं आणायचं आणि त्यांना उद्योग कसं द्यायचं हे आम्ही महिलांसाठी करायचं आहे. सिटीमध्ये महिलांचा टॉयलेटचा प्रॉब्लेम आहे. सिटीमध्ये अमरावती शहरामध्ये बिलकुल महिलांची सुरक्षा नाही आहे. 9च्या नंतर महिलांना नेमण्याचं एक भीती निर्माण झालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. लाडली बहिणीचा सुद्धा फायदा होणार. हा. 1500 ते 2100 होणार म्हणते बाबा. 1500 चे 2100 होणारच आहे. आपले आमचे भाऊ तरी वर्षातून एकच ओवाळणी टाकतात, पण आमचे शिंदे साहेब असे आहे का महिन्याच्या महिना 1500 टाकणार आहे. आणि आमची जर सरकार आली, आमचं जर हे आले शिवसेनेचे उमेदवार, तर नक्की आम्ही 2100 रुपये लाडकी बहीण योजना करणार आहे. म्हणजे एकनाथ शिंदे साहेबांनी लाडकी बहिणी संदर्भात काय सांगितलं? निरोप घोषणा केली, कोणी मायकाला कोणी आलं तरीही लोक विरोध पक्षावाले सांगते तुम्हाला का आता लाडकी बहीण योजना बंद होणार आहे. ते कोणी आलं तर बंद होणार नाही. आणि बरेचशा योजना साहेबांनी आणलेल्या आहे. उच्च शिक्षणासाठी सुद्धा गरीब परिस्थिती असते, इच्छा असते त्यांची उच्च शिक्षण घेण्यासाठी, पण ते फीज वगैरे भरू शकत नाही. पण आमच्या साहेबांनी असं केलेलं आहे का फी माफ म्हणून उच्च शिक्षणासाठी केलेलं आहे. म्हणून जय हिंद, जय महाराष्ट्र.